विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील 10वी आणि 12वी हे महत्त्वपूर्ण टप्पे असतात. 10वी झाल्याच्या नंतर 12वी आणि 12वीच्या नंतर वैद्यकीय शिक्षणामध्ये प्रवेशासाठी नेट परीक्षा अतिशय महत्त्वाची मानली जाते. मात्र आता नेट परीक्षामध्ये नेट पेपर फुटी आणि पेपर फुटीनंतर आता नेट परीक्षा चक्क रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळं साहजिकच सर्व विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही नेट परीक्षा दिली त्या विद्यार्थ्यांना, त्या पालकांना आणि काही क्लासेसवाल्यांना सुद्धा नक्की काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत. सध्या आपण एका क्लासेसमध्ये आलेलो आहोत पुण्यातल्या. तिथल्या विद्यार्थ्यांना नक्की काय वाटतं हे जाणून घेणार आहोत. मित्रा, नेट परीक्षा दिल्याच्या नंतर अभ्यास केलेला होता. नेट परीक्षा आता रद्द झाली हे समजलं, त्यावेळेस आता काय वाटतं, म्हणजे काय नक्की तुझ्या मनात आहे? आम्ही 2 वर्ष झाली मेहनत केली त्याचं. तू पेपर दिले, अचानक आता पेपर रद्द झाले आहेत हे असं समजतंय. आता नक्की काय, आता पुढची शाशंकता काय, म्हणजे ह्यावेळेस तू पेपर कसा गेलता आणि आता पेपर चक्क रद्द झालेला आहे? यावेळेसचा पेपर जरा थोडा इझी आला होता, पण पुढचा पेपर कसा येईल त्याचं टेन्शन आणि पुढं अभ्यास परत तोच रिवाईज करायला लागेल परत हे कर. पण आता ह्यावेळेस तर पेपरमध्ये मोठी सुरक्षा त्या ठिकाणी बंदोबस्त करण्यात आला होता. आता एवढा सुरक्षेचा बंदोबस्त असताना सुद्धा चक्क पेपरच फुटतोय. चेकिंग खूप हार्ड झाली ती तरी सुद्धा पेपर हे लीक झाला तेच. आणखी काही पालक या ठिकाणी आहेत. तुमच्या पाल्याने पेपर दिलेला होता, पेपर फुटतोय, त्यानंतर आता चक्क परीक्षा रद्द होती. काय मनात चिंता वाटते आता सध्या तुम्हाला? हो ना, त्याला खूप टेन्शन आलं होतं आणि पेपरला जाताना पण तो म्हणजे असं आमची परिस्थिती खूप नाजूक आहे. आम्ही म्हणजे असे लोन घेऊन फी भरलेली होती, त्याच्यामुळं त्याला जास्त टेन्शन आलं होतं. बरं, तुम्ही त्याला समजावण्याचा प्रयत्न करताय का? आता पेपर फुटताय, त्याला काय आश्वासित करताय? हो, त्याला खूप म्हणजे तो डिप्रेशनमध्ये हे होतं का, पण त्याला टेन्शन आलं. मग त्याला खूप समजायला लागले. पण म्हणतो पुढचं पण वर्ष, आता पुढचं पण पेपर कसा जाईल हे त्याला. या ठिकाणी आणखी काही विद्यार्थिनी आहेत, आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत. तू नेट परीक्षा दिली? हो, मी दिली होती. 2024मध्ये दिली होती आणि तेव्हा पण असंच झालं होतं, पेपर फुटला होता आणि आत्ता पण असंच झालं. त्याच्या कारणामुळे मी महाराष्ट्र CETच दिली आहे. कारण की त्या टायमाला पण असंच होतं. म्हणलं आपला टाईम कशाला वेस्ट करायचा, असेच पेपर फुटतात तर आपला टाईमच का वेस्ट करायचा. प्लस आपले पॅरेंटचे पैसे पण जातात आणि आपला टाईम पण जातो आहे. त्यामुळे मग मी नीटचा इंटरेस्टच सोडला. उगाच आपण हे करतो, मेहनत करतो, पॅरेंटचे पैसे जातात आणि ऐन वेळेस हे पेपर फुटतात आणि इन्स्ट्रक्शन एवढं स्ट्रिक्ट असतं आणि तरी पण कसे काय हे पेपर फुटतात. हे विचार करण्याची गोष्ट आहे. आपण ही विचार केला पाहिजे की सरकारने पण विचार केला पाहिजे. एवढं तुम्ही स्ट्रिक्ट ठेवता पण हे पेपर कसे फुटतात त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. एवढं तुम्ही स्टुडंटला एवढं स्ट्रिक्ट करता की नाही इकडं बघायचं नाही, तिकडं बघायचं नाही आणि चेकिंग वगैरे होते, पण मग पेपर कसे फुटत आहेत तुम्ही याचं. आता ह्या परीक्षा देणाऱ्या तुमच्या काही ओळखीच्या, तुमच्या मैत्रिणी असतील किंवा नात्यातल्या असतील, आता त्यांच्यासोबत संवाद होत आहे, त्या काय म्हणतायत तुम्हाला? ते पण मला बोलत आहेत की बाबा एवढी मेहनत करायची, आपल्या पॅरेंट्सचे एवढे पैसे जात आहेत, काय फायदा आपले एवढी मेहनत वगैरे करून, की नीटचं आपण एवढं प्रिपरेशन करतो आणि एवढा अभ्यास आपण एवढं करतो पण तरी पण आपला काही फायदाच होत नाही आहे ना. पेपर फुटतो परत. आता इझी आहे पेपर आणि नेक्स्ट टाईमला इझी नसेल तर काय करणार आपण, मेहनत जाते ना आणि आपण ते टेन्शन असतं आपल्याला की स्टडी पण परत करायची, परत तीच गोष्ट रिपीट होते. नेटच्या परीक्षा व्यवस्थापनावरती खरं तर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय. देशातला पेपर फुटीचा प्रश्न अगदी ऐरणीवरती आला आहे. सर्व विद्यार्थी आहेत ते चिंतेत आहे. या सर्व प्रकाराकडे तुम्ही कसं बघताय? फारच गंभीरपणे बघायला लागतं आहे. माझी भाची होती जिने नीट दिली होती, खूप छान प्रकारे पेपर दिला होता, आनंदात होती. आता ह्यावेळी आता तुझ्यानंतर मीच डॉक्टर होणार आहे एवढं सगळं आणि अचानक तो पेपर बंद झाला किंवा फुटला असं डिक्लेअर झालं. ती म्हणजे आता डिप्रेशनमध्ये जाईल की काही ह्या कंडिशनमध्ये येऊन बसलेली आहे. ह्या सगळ्याला जबाबदार कोण आहे? हे सगळं आपण एवढ्या मेहनतीने परीक्षेमध्ये जायचं, पेपर द्यायचे, विद्यार्थ्यांवर एवढं तुमचं हे आहे की हे नाही करायचं, ते नाही करायचं, त्यांचे चेन्सवर कट करून घेतलेले पॉकेटच्या खूप सारे काय गोष्टी, रूल्स अँड रेग्युलेशन्स. पण वरच्या थरावर जेव्हा गव्हर्नमेंट जिथे हे आहे तिथेच जर का गोष्टी चुकत आहेत तर ह्याला जबाबदार कोण आहे? आपल्याला दुसरा एक प्रश्न असा असतो की अशा पद्धतीने जे पेपर विकत घेत आहेत त्या लोकांकडे जे डॉक्टर होतील त्यांच्याकडे तुम्ही पेशंट म्हणून जाल का? हा माझा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे की हा त्या लायकीचा विद्यार्थी डॉक्टर होणार आहे का? हा बेसिक मुद्दे आहेत, ह्याच्यावर जरा चर्चा केली पाहिजे.
खरं तर आता विद्यार्थ्यांमध्ये तर प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत, नक्की पुढं काय. मात्र आता क्लासेसवाल्यांना सुद्धा या गोष्टीची चिंता जी आहे ते सतावताना पाहायला मिळते. पुण्यातले प्रसिद्ध असलेले क्लासेसचे संचालक आपल्यासोबत आहेत. सर, काय वाटतं खरं तर नेटचा पेपर फुटणं, त्यानंतर परीक्षा रद्द होणं, मोठं प्रश्नचिन्ह खरं तर सर्व व्यवस्थेवरती उपस्थित होत आहे. की काय होतं की नीटला जो पेपर फुटीचा हा शापच लागलेला आहे. तुम्ही कुठल्याही वर्षीचं बघा, त्या वर्षात कुठे ना कुठे छोट्या मोठ्या पातळीवर का होईना पण नीटचा पेपर फुटीचं प्रमाण आहेच, परंतु ह्या वर्षी तर ते खूप एक्स्ट्रीम लेवलला गेलेलं आहे. म्हणजे की नीटमध्ये दरवर्षी 20 ते 25 लाख विद्यार्थी आपल्या डॉक्टर बनण्याचं जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी अहोरात्र 2 वर्ष मेहनत करतात. लाखोंची फी आमच्या अकॅडमीजमध्ये भरतात, रात्रंदिवस अभ्यास करतात, 10-10 तास अभ्यास करतात आणि शेवटी जर त्यांना पेपर चांगला गेला किंवा चांगले मार्क्स येत असतील तर असं जर पेपर फुटीचं प्रकरण झालं आणि परीक्षा जर कॅन्सल झाली तर याची जबाबदारी कोण घेणार. आता NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सीने याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि जे NTA जे चेअरमॅन असतील त्या चेअरमॅनांनी राजीनामा दिला पाहिजे. कारण NTAच्या संगनमताशिवाय हा पेपर बाहेर जाऊ शकत नाही. जर एक विद्यार्थी, आमचे विद्यार्थी आम्हाला म्हणजे परीक्षेपेक्षा जास्त टेन्शन घेतात तर यांच्या आतमध्ये जायचं सेंटर्सचं, म्हणजे आतमध्ये ड्रेस कोड काय असावा, तुम्ही तुमचा पेन आणायचा नाही, आमचाच पेन वापरायचा, काय करायचं, पाणी बॉटल अशी पाहिजे, बऱ्याचशा गोष्टींचे हे यांनी मिसकन्सेप्शन करून ठेवलं आहे, फोबिया करून ठेवला आहे विद्यार्थ्यांमध्ये. पण यांच्या जर चुका असतील मग त्या दुरुस्त कोणी करायच्या, तर त्या दुरुस्त करण्यासाठी मी शासनाला विनंती करेल की कठोर कारवाई केली पाहिजे. आणि जे पालक आणि जे अकॅडमीचे याच्यात आता नावं येतात बरेचसे की संचालक यात इन्व्हॉल्व असतील तर त्यांच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे. कारण नीटची परीक्षा ही फक्त आपल्या देशापुरती नाही आहे. ही नीटची परीक्षा डॉक्टर होण्यासाठी आपल्या देशामध्ये MBBS चांगलं असल्याकारणाने शेजारील राष्ट्रसुद्धा आपली जे मित्र राष्ट्र आहेत, दोस्त राष्ट्र आहेत, ते सुद्धा ही परीक्षा देतात. परंतु जर ही नीट कॅन्सल झाली म्हणजे त्यांच्या विद्यार्थ्यांनी जी परीक्षा दिली असेल बाहेरील फॉरेन, ज्याला आपण स्टुडंट म्हणूयात, फॉरेन स्टुडंटने, तर तिकडं मेसेज काय गेला की भारत साधा एक नीटची परीक्षासुद्धा कंडक्ट करू शकत नाही, ही एक मेसेज गेलेला आहे. आणि भारताची ही ही आहे रिस्पेक्ट आहे जी कमी झालेली आहे आणि त्यामुळे जी प्रतिमा जी मलिन झालेली आहे त्या प्रतिमा मलिन करण्यासाठी जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील तर मी तर शासनाकडे मी जे काही CBI एजन्सीकडे जी आपण म्हणतोय की याची गेलेली चौकशी करण्यासाठी त्यांना मी यांना विनंती करेल की यांच्यावर सर्वांवरती देशद्रोहाची कारवाई केली पाहिजे. कारण की यांनी देशाची त्यांनी इथं हे केलेली आहे, त्यांची रिस्पेक्ट कमी केलेली आहे. त्या कारणाने आपण सर्वांनी ह्या नीट पेपर फुटीचं गांभीर्याने सर्व मीडिया बंधूंनी सुद्धा तुम्ही एक हा विषय लावून धरला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी, स्वप्नांसाठी आपण आपल्या म्हणजे जसं की आमच्या एक पालकांनी सांगितलं की जर डॉक्टर असा व्यक्ती होणार आहे ज्या व्यक्तीला तो पेपर फुटीमुळे फायदा झालेला आहे, तो व्यक्ती जर डॉक्टर झाला आणि उद्या ज्याने जो पेपर फोडलेला आहे त्याचाच कुटुंबीय तोच जर त्या डॉक्टरकडे सर्जरीसाठी गेला तर त्याच्या आयुष्याचा, त्याच्या जीवाची खेळ नाही का, तर हा खेळ थांबवावा आणि नीट बद्दल काहीतरी एक स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली पाहिजे. खरं तर आता तुम्हाला काय वाटतं याच्यावरती उपाययोजना, म्हणजे पेपर फुटीचं प्रकरण होतं हे सर्व थांबण्यासाठी काय पावले उचलली पाहिजेत हे सर्व उपाययोजना करण्यासाठी? पहिल्यांदा तरी ऑफलाईन पद्धती ही बंद पाडली पाहिजे. कारण काय होतं, ज्यावेळी पेपर पेन मेथड ऑफलाईन पद्धतीने पेपर होतो हा कुठेतरी प्रिंटिंगला जाणार आहे, प्रिंटिंग झाल्यानंतर तो ट्रॅव्हलिंग होऊन त्या सेंटरला जाणार आहे, सेंटरला गेल्यावरती तो लवकर द्यायला लागतो. म्हणजे काय होतं की खूप वेळ मिळतो पेपर फुटीसाठी. जर ऑनलाईन नीटची परीक्षा झाली तर काही मिनटं आधीच फक्त ती लिंक ॲक्टिवेट होणार आहे, त्यामुळे पेपर फुटीचं ते खूप कमी प्रमाणात होणार. ज्याप्रमाणे JEE आहे, ज्याप्रमाणे महाराष्ट्राची MSCET आहे, त्याप्रमाणे हिलासुद्धा आता ऑनलाईन करण्याची गरज आलेली आहे आणि तीसुद्धा JEE आणि MSTCET प्रमाणे वर्षातून 2 वेळा घ्यायला पाहिजे. कारण आम्ही बघतो विद्यार्थ्यांचं ह्या अशा यांच्या गोष्टींमुळे ज्यावेळी चेकिंग होतं किंवा काही बाकीच्या गोष्टी किंवा जो फोबिया आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या अटेम्प्टमध्ये जर कमी मार्क्स आले तर दुसरा अटेम्प्ट देण्याची संधीसुद्धा असावी. कारण आम्ही बघतोय की विद्यार्थी 5-5, 6-6 वर्ष नीटला रिपीट करतायत. हे रिपिटेशनचं प्रमाण पण खूप वाढलेलं आहे. विद्यार्थ्याला 5-5.5 वर्ष MBBS करायला लागत आहेत आणि त्यांनी 5 वेळा ती रिपीट करावी का, तर वर्षातून जर 2दा झाली JEE प्रमाणे जी ऑलरेडी NTAच एजन्सी जी JEE एक्झाम घेते तर नीटच्या विद्यार्थ्यांना खरंच फायदा होईल. आणि याला उपाय म्हणून तर मी आणि एक कठोर शासनाची कारवाई आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की जिथे हे गेस्ट पेपरच्या नावाखाली ही जे काही प्रश्नावली
पोचवली जाते, तर या सर्वांची शहानिशा एक लावून धरली पाहिजे. काय होतंय, फक्त नीटची परीक्षा झाली, पेपर फुटला की फक्त एक काही 15-20 दिवस फार फार महिनाभर तरी चर्चा होते आणि ती चर्चा थांबते आणि पुढच्या वर्षी तेच रिपीट होतं. एरे माझ्या मागल्यासारखं होतं. ते एरे माझ्या मागल्यासारखं न करता याच्याकडे सरकारने सुद्धा गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. कारण कोविडसारखी सिच्युएशन आपण बघितलेली आहे. ज्यावेळी आपलं हेल्थ केअर सेक्टर हे पूर्ण कोलॅप्स झालं होतं, तसंच जर चुकून असं कधी होऊ नये आता विश्वतलावर की असं काय एखादा संकट यावं, परंतु असं झालं आणि त्यावेळी जर आपल्याकडे डॉक्टर असे असतील जे फेक किंवा पेपर फुटीमुळे बनलेले असतील, तर आपल्या देशाचं, आपल्या विश्वाचं काय होईल. म्हणजे हे विश्वची माझे घर आपण म्हणतो, तर डॉक्टरला जसं आपण देव मानतो, तर तो देव घडवण्याची प्रोसेससुद्धा त्या पद्धतीचीच असावी, असं मी NTA ला आवाहन करतो. वैद्यकीय क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण असलेली परीक्षा म्हणजे नेट परीक्षा आणि नेट परीक्षाचा पेपर फुटणं म्हणजे जागतिक स्तरावरती भारत देशाची प्रतिमा मलिन होण्याचा हा प्रकार आहे. यावरती वेळीच पावले उचलली पाहिजेत, ते प्रकार थांबवले पाहिजेत आणि एक सक्षम आणि पारदर्शक प्रक्रिया जी आहे ती देशभरात राबवली पाहिजे. सध्या विद्यार्थ्यांमध्ये, क्लासेसमध्ये आणि पालकांमध्ये हे चिंतेचं वातावरण आहे, हे वेळीच थांबवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया सध्या नागरिकांमधून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊतसोबत लक्ष्मण जाधव, ट्यून9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.